मदर हा द्या की चहा लवकर. त्या लंडनच्या राणीकडून आणता का काय आता? अरे आणते रे जरा दमदार की. कर हो, जायचंय मला. एवढी घाई होती तर लवकर उठायचं ना. हा नाही बरोबर. रात्री एवढी दारू ढोसल्यावर सकाळी उठता येते कशाला लवकर? अरे कसं आहे, सकाळी सकाळी तुमच्या सुविचार ऐकल्याशिवाय ना दिवसाची सुरुवातच होत नाही बघ. गाढवा पुढं वाचली गीता. हो मध्ये आणा पटकन चला. हे आणते रे घे. येऊ का? अगो बाई जा बाई बापू घ्या चहा घ्या. तुमच्यासाठीच केला होता. नाही आता काय आमची घरी आली ना. हा म्हणजे ते नाही नाही असू द्या असू द्या. नाही पण अंजून मेसेज केला का आता भेटायलाही बाहेर येणार नाही. हा म्हणजे पण आता ती घरात नाहीच आहे. का कुठे गेली? ती तर देशमुखांकडे गेली. काय परत कोणाला विचारून गेली? नाही म्हणजे अंजीचा काहीतरी फोन आलता बंगल्यावरनं. प्रॉब्लेम झालाय काहीतरी तिकडं म्हणून गेली परत कामावरती. काही प्रॉब्लेम वगैरे झाला नाही कळलं ना. मला माहितीये कशासाठी गेली तिकडे. त्या शौनक साहेबाला भेटायला गेली तुमची पोरगी. आजपर्यंत बोललो नव्हतो कारण मी तुमचा रिस्पेक्ट करतो. पण मला सांगा असं परक्या पुरुषाला भेटणारी पोरगी कोणाला आवडेल? तरी मी तिला 100 वेळा सांगितलं होतं का तू तिकडे घरकाम करतीस, मग हा बाप आहे तुला सारखा सारखा भेटायला कशाला येतो? मला बोलून तोंड घाण नाही करायचं. पण अशा पोरगी बरोबर आहे ना कोण सभ्य पोरगा लग्न करणार नाही. आणि मी नाही करू शकत. काय? शौनक, मला माहितीये तू खूप बिझी असतोस. अरे पण तुझंच लग्न आहे ना बाबा, थोडा तरी उत्साह दाखव. हे बघ मला माहितीये तुला ह्या कुठल्याच गोष्टीत काहीच रस नाहीये, पण थोडासा देवयानीचा विचार कर. तिचा किती हिरमोड होतो रे, आणि मग ती अशी चिडचिड करते. नाही तू असं समजू नकोस की मी तिची बाजू घेतेय, पण आपणही थोडं बदलायला हवं की नाही? मॉम, बदल चांगल्यासाठीच असतात. हे कशावरून? जे मला पटत नाही, आवडत नाही ते मी का करू? अरे कारण आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टी पटत नसूनही, आवडत नसूनही कराव्या लागतात. सगळ्या फक्त आवडीच्या गोष्टी नाही मिळत आपल्याला. हे सगळं तू माझ्याबद्दल बोलतेस ना? मला माहिती की मी तुमच्या मनासारखं नाही वागत. अरे असं नाही, मुलं मोठी झाली की असं होतच शौनक. मला माहिती आहे मी तुला खूप त्रास देतो ना. तुला मला खूप राग येत असेल ना. मॉम, तुला असं कधी वाटत नाही का ग की माझ्याऐवजी तुला कोणीतरी दुसरा मुलगा असायला हवा होता? शौनक असं काय बोलतोस रे बाळा? अरे काहीही झालं तरी आपली माणसं ही आपलीच असतात ना. आणि आईला आपलं मूल कसंही असलं तरी ते आवडतंच. शौनक तुला काय वाटतं, तू किती हुशार आहेस, तू काय प्रकारचं काम करतोयस हे काय मला कळत नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच असतं कायम, तू त्याच्यात वाहवत जातोस म्हणून काळजी वाटते रे. पण मॉम, तुम्हाला जसं हवंय तसं मी कधीच वागलो नाहीये. कायम तुम्हाला डिसअपॉइंट केलंय. अरे असं का म्हणतोस शौनक? तू लग्न तर आम्हाला हवंय तसंच करतोयस की नाही, बस त्यातच आम्ही सुखी आहोत. तुम्ही अशी डोक्यात राग घालून घेऊ नका. मंजू खरंच कामावर गेलीये. एवढ्यावरून लग्न कोणी मोडतं का हो? बघा मला काही हाऊस नाही लग्न मोडायचं, पण कुठल्याही गोष्टीला आहे ना लिमिट असते. आधी कामामुळे भेटत नव्हती, आता इथं आलं तर साधा मेसेज पण नाही केला तिनं मला. आणि बंगल्यावरनं साहेबाचा फोन आला की लगेच पळत जाते तिथं. दाजी कसं आहे, तुमचं बरोबर आहे, म्हणजे तुमचं सगळंच बरोबर आहे हो. पण तुमच्या खबरीनं तुम्हाला अर्धीच बातमी दिली वाटत. नाही, अख्खी घरी आली हे सांगितलं, पण तिला आज परत बोलवून घेतलं हा मेसेज केला नाही वाटत. अहो त्या अंजीला तिचं काम जमत नव्हतं म्हणून मंजूला परत बोलवून घेतलंय. त्या देशमुखांच्याकडच्या जीजी आहेत ना, त्यांना आमच्या अख्खी शिवाय जेवण जात नाही. अहो दाजी, माझी अख्खी आहे ना परक्या माणसाला बी जीव लावती बघा. पण ठीक आहे,
तुमचा जर विश्वासच नसेल तर तुम्ही अंजूला फोन करून विचारू शकता. आणि तसं बी तुमचा रोज फोन होतच असेल ना? रोजचं नाही, म्हणजे आधीमध्ये कधीतरी बोलतो आम्ही. काय चुकलं मंजूचं सांगा बरं मला. अहो तिथं म्हाताऱ्या माणसाची सेवा करायला गेली आहे ती, आणि तुम्ही याच्यावरून चिडताय तिच्यावर. हा असं असेल तर ठीक आहे. हे बघा, आठवड्याभरावर लग्न आलं. ते काय नाही, तुम्ही तिला सांगा की घरातनं बाहेर पडायचं नाही आता अजिबात. आणि कुठं जायचं यायचं असेल ना तर मी जाईन त्याच्यासोबत. का हो दाजी? नाही म्हणजे नवीन रिक्षा घेतली का? बायको आहे ती माझी. होणारी दाजी अजून झाली नाही. ठीक आहे, येतो मी. तिला निरोप सांगा माझा. जावई बापू असं कशापायी बोलले असतील रे? जबाबदारी घ्यायला नको, नुसतं हक्क गाजवायला पाहिजे. दाद्या, आपल्या मंजूचं याच्याशी पटतं ना रे नक्की? तिच्या मर्जीनेच हे लग्न होतंय ना? आपल्या मंजीचं नशीबच खोट आहे. काय ना काहीतरी टेन्शन आहेच. असं शांतपणे बोलला ना की जीजी ऐकून घेत आणि नीट खाऊ नाही घेत. आणि एकदा का पोटात अन्न गेलं ना की ते आपोआप शांत होतं. हाके बोर काम आहे ग हे. मला नाही जमायचं असं. अंजू किती वेळा सांगितलंय तुला जीजींसमोर असं बोलत जाऊ नकोस म्हणून. पण त्यांना काही कळत नाही असं तूच बोललीस ना. बरं हे धर. हे ठेवून ये. कालपासून जीजींनी साडी पण नाही बदलली. त्यांना आंघोळ घालावी लागेल, साडी बदलावी लागेल. मी नाही करणार आहे असलं सगळं. नको करूस, मी करते बस. ठीक आहे. जीजी मला एक प्रॉमिस करा. काहीही झालं तरी तुम्ही खाणं पिणं सोडायचं नाही ना. मी इथे नसले तरी पण. तुला असं बरं जाऊ देईन मी. तू किती नाही म्हणलीस ना तरी तूच या घरची सून होणार आहेस. जीजी खरं कसं होईल? काल रात्री मला जे स्वप्न पडलं होतं ते खरं होईल? या घरातली लोक स्वीकारतील मला? सांगा ना जीजी. मी एक सामान्य मुलगी असली तरी स्वीकारतील का मला? मम्मी लहानपणी तुला खूप त्रास द्यायचो ना ग. अरे सगळीच मुलं देतात शोनं, त्यात काय एवढं? इट्स अ पार्ट ऑफ बीइंग अ पेरेंट. तसं नाही ग. मला आठवते ना, मी लहान असताना आपल्याकडे एक माणूस कामाला होता. त्याला मी बिट्टू दादा म्हणत. तर त्याने एकदा मला आईस्क्रीम खायला दिलं होतं आणि मला सर्दी झाली होती. तर तू त्याला कामावरून काढून टाकलं होतंस, आठवतं? चांगलंच आठवतंय. अरे आपल्या अख्ख्या लेनला माहिती झालं होतं तेव्हा. इतका लहान होता, जेमतेम 8-1 वर्षाचा असशील. तुला एवढा राग आला होता माझा, चक्क घर सोडून निघाला होतास. एक छोटीशी सॅक होती तुझी, आणि तेव्हा सुद्धा त्या सॅक मध्ये 3-4 पुस्तकं टाकलीस. अरे म्हणलं बघू तरी काय करतोय. तर तू गेट उघडून रस्ता क्रॉस करून निघाला होतास. माणिकाकांनी उचलून आणलं तेव्हा तुला. आजूबाजूचे सगळे लोक कायम म्हणायचे, तो बघा देशमुखांचा पळून गेलेला मुलगा, तो बघा पळून गेलेला मुलगा. देशमुखांच्या घराण्याचा असा उद्धार झालेला हर्षवर्धनना बिलकुल आवडलं नव्हतं. भयंकर राग आला होता तेव्हा त्यांना. तेव्हा माळी काकांनी मला सहज उचलून आणलं होतं. पण आता ते शक्य नाही होणार. आणि मी तसा पुन्हा वागलो तर तू काय करशील? शौनक, अरे का वागशील तू आता असा? आता मोठा झालायस तू, शहाणा झालायस तू, हो ना? मॉम, तू मला माफ करशील ना?
शौनक असं काय म्हणतोयस? मी तुझ्या मनाविरुद्ध वागलो तर? आज मी परत गेटच्या बाहेर रस्ता क्रॉस करून निघून गेलो तर? अरे पण का वागशील तू आज असा? तू काय माझी मस्करी करतोयस का? कारण जे मला पटत नाही ते मी कसं करू? आणि मला तुझ्यापासून लांब पण जायचं नाही. अरे पण तू लांब जातच नाहीयेस शौनक. लग्न झाल्यानंतर सुद्धा तू आणि देवयानी इथेच आपल्या ह्या घरातच राहणार आहात याचा केवढा आनंद आहे आम्हाला, तुला माहितीये शौनक. हे बघ, तुझ्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत. प्रणव त्या कुठल्याच अपेक्षा पूर्ण करू शकणार नाहीये याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. वी हॅव अ लॉट ऑफ एक्सपेक्टेशन्स फ्रॉम यू. हर्षवर्धनला सुद्धा बोलायचंय तुझ्याशी. आता तुझं लग्न झालं की थोडंसं लक्ष आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा घाल. पण ते आले की बोल त्यांच्याशी. प्रॉमिस? मॉम, मतभेद होतच राहतात. तू एकदा आमच्या मनाविरुद्ध वागलास म्हणून काय आम्ही तुला घराबाहेर नाही काढणार आहोत. तू आमचा मुलगाच आहेस कायम. खरंच? कायम? मॉम, काहीही झालं तरी मी तुझा मुलगाच राहीन ना? शौनक, कायम. माझं नाही का लाड करणार आहे? मी नाहीये तुझी मुलगी की फक्त हाच? अगं तू पण आहेस ग. आले. करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. काय झालं? दिवस चांगला नाही चालला का तुझं? कशाला उगाच चिडचिड करतोय? अगं तिचा चेहरा बघून कोणाचा दिवस चांगला गेला या घरात? हिला अवदत आहे एक नंबरची. कोणाबद्दल बोलतोय तू? तुझी फ्रेंड मंजू. मॅडमनी परत बोलवलंय तिला. जीजी खात नव्हत्या, खोलीचं दार पण उघडत नव्हत्या म्हणून. सगळा विचका केलाय जीजी. मंजू आलीये इथं? काय एक नंबर बातमी दिलीस पंकज. परत जाणार आहे ती. अशी कशी मला न भेटता जाणार आहे? इथं माझा जीव लागत नाही. ती नाहीये तर करमत पण नाहीये मला. माझा खरंच विश्वास बसत नाहीये की ती इकडे आलीये. मी आत्ता जाऊन तिला भेटून येते. हे सुमे, परत आली नाही ती. प्रॉब्लेम आहे म्हणून आजच्या दिवसासाठी आली आहे फक्त. असं कसं परत येऊ दिल ग तिला मी? सुमे, लोक म्हणतात का माझी जीभ काळी आहे. आता बघच, तुझी ही फ्रेंड मंजू परत या घरात पाऊल ठेवते का ती? नदू, हे काय आहे? असं काही नाहीये. काय ठरवलंयस तू आता? तुला माझा निर्णय माहिती आहे. नदू, तुला तुझ्या निर्णयाचे परिणाम पण माहिती आहेत. हे सगळं सोडावं लागणार आहे, तुला कळतंय का? राहणार कुठे, खाणार काय आणि अभ्यास? नाही, तिची तर नोकरी सुटलेलीच आहे. पण तू नदू, तू कोणाच्या हाताखाली कधीच काम केलेलं नाहीयेस. नाही, प्रेमात पडल्यावर काही भूक लागत नाही की राहायला घर लागत नाही? हो, हे सगळं बरोबर आहे तुझं. पण या कारणासाठी मी माझं प्रेम नाही विसरू शकत ना. नदू, तुला कळत नाहीये का? हे सगळं सोडून बाहेर संसार करणं खूप कठीण आहे रे. सी, आय नो, मी मॉम डॅडशी कितीही डिसॅग्री करत असले ना तरी मला जे शूट्स मिळतात, मला जे महागडे शूट्स मिळतात किंवा सेलिब्रिटी वेडिंग शूट्सचे कॉन्ट्रॅक्ट मिळतात ना, त्याच्या मागे दोन कारण आहेत. एक तर माझं असलेलं टॅलेंट आणि दुसरं माझ्या नावामागे लागणारं माझं आडनाव देशमुख. Whether you like it or not, but this is the fact. माझ्या नावामागे देशमुख हे आडनाव लागतं. आय नो. आतापर्यंत पैसे कमवण्याचं कधीच टेन्शन घेतलं नव्हतं, पण आता या सगळ्यांचा विचार करावा लागणार. नाही ना, मला रिसर्च नाही करता येणार यापुढे. फार तर फार काय ग्रँट मिळू शकतो, पण पैसे कसं कमवता येईल मला याचा विचार करावा लागेल. अरे दादू, पण
जे आजपर्यंत कधी घडू शकलं नाहीये ते यापुढे घडेल ही अपेक्षाच करत नाहीये मी. आपल्या घरातल्या लोकांनी मंजूला साधं माणूस म्हणून सुद्धा कधी ऍक्सेप्ट केलं नाही. तर असं असं अचानक लग्न करून कसं ऍक्सेप्ट करतील मला नाही वाटत. दादू, पण तू त्यासाठी तुझ्या स्वप्नांवर का माती फिरवतोय? तुझ्या जागी दुसरं कोणी असताना तर प्रॅक्टिकल विचार केला असता. काय आहे तो प्रॅक्टिकल विचार? लोकांना पटेल असं वागणं हेच ना? लोकांना पटेल असं वागणं आणि स्वतःला त्रास न होऊ देणं. तर तू एकदा विचार कर, तू जर देवयानीशी लग्न केलंस ना तर सगळ्या गोष्टी सॉर्ट होतील. तुला तुझा रिसर्च करता येईल. देवयानी घरात आली की मॉम डॅडचं तुझ्यावरचं लक्ष कमी होईल. तू काहीही करू शकतोस, तुला कोणीच काहीच बोलणार नाही. येस, सगळं करू शकेल. फक्त लग्न मला माझ्या मनाविरुद्ध करावं लागेल. हे फार सोपं वाटतं ना तुला? नाही, सोपं नाहीये, पण प्रॅक्टिकल आहे. तुझ्या जागी दुसरं कोणी असताना तरी हा प्रॅक्टिकल विचार केला असता. दादू, मंजूशी जर तुझं लग्न झालं तर तुझं लाईफ खूप अवघड आहे. अरे तुला तुला कुठल्या तरी कॉलेजमध्ये प्रोफेसरचा जॉब करावा लागेल. तिला कुठेतरी घरकाम पकडावं लागेल आणि त्यातनं तुम्हाला मिळणारे पैसे, त्यातनं कुठेतरी लांब भाड्याचं घर घ्यावं लागेल. बसनी प्रवास करावा लागेल. तुला कळतंय का? प्लीज एकदा पूर्ण विचार कर. हे बघ, आता हे घर सोडावं लागलं तरी चालेल, अभ्यास मागे पडला तरी चालेल, पण मी मंजूला नाही दुखवू शकत. हॅलो, हा देवयानी बोल ग. अगं आलेत, मगाशीच आलेत, पण इतके दमले होते ना मीटिंगहून आल्यावर की डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलेत. मॅडम, जे काही घडलंय ते बाहेर कुठे बोलू नकोस. घरात कळलं, नोकरांना कळलं तर मात्र सांभाळणं कठीण आहे. आणि शौनक, तो कुठे? शौनकही असेल अगं घरी. काय झालं देवयानी? सगळं ठीक आहे ना? मॉम, मला निघायचं होतं. देवयानी बरी आहेस ना? मॅडम, हे तुमचं चेन आणि लॉकेट पडलं होतं खाली. देवयानी जरा 1 मिनिट होल्ड कर. काय पडलंय? हे लॉकेट आणि चेन. चेन आणि लॉकेट? शी, अगं भाषा शिकतेस ना तू, मग त्यातले शब्द वापरायलाही शिकायचे. रस्त्यावरनं नाही घेतलेलं ते, त्याला लॉकेट म्हणायला. चेन आणि पेंडंट आहे ते, डायमंड्स आहेत त्याच्यात, सोन्याचं आहे ते. म्हणते ते काय चूक नाहीये, नुसतं शिक्षण आणि काहीच होत नाही. घेताय ना तुमचं चेन आणि पेंडंट? अगं बरं झालं परत देऊन जातीस, नाहीतर नकळत घेऊन गेली असतीस. थँक्यू. मॅडम, कळत काय नकळत काय, मी तुमची कुठलीच गोष्ट घेऊन जाणार नाही. येते. Can I come in, Dad? या 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 शौनक हर्षवर्धन देशमुख, या. आजकाल तुझं भेटणं फार दुरापास्त झालंय. नाही, हरकत नाही. लग्न ठरलेल्या मुलांनी बापाला वेळ द्यायचा नसतो. एवढं गंभीर का झालाय? काय नाही, मला तुझ्याशी बोलायचं. का बापाला मुलाशी बोला असं वाटू शकत नाही? नाही, तुम्ही बोला ना, मी काहीच नाही बोलत आहे. शौनक, तुझ्या आयुष्याचं नवीन पर्व सुरू होत आहे. न्यू चॅप्टर. कुठलाही ग्रह मनामध्ये न ठेवता नवीन आयुष्याला सुरुवात कर. तू आल्यापासून तुझ्या माझ्यात बरीच भांडणं, वादविवाद झालेत, पण ते सगळं मला नको आहे. आपण कुटुंब म्हणून एकत्र घट्ट टिकून राहायला पाहिजे. मलाही नको आहे ते सगळे वाद. मला खात्री होतीच तू मला डिसअपॉइंट करणार नाहीस म्हणून. ते तसेच ठेव, पण त्याच वेळेला माझ्या बरोबरीनं बिझनेस मध्ये लक्ष घाल. जगाचा अनुभव आहे, मेहनती आहे, हुशार आहेस, सगळे गुण आहेत तुझ्यात जे तुझ्या मोठ्या भावात नाही आहेत.
तुझ्यासारख्या तरुण पंखांचं बळ जर आपल्याला बिझनेस मध्ये मिळालं तर बघ बिझनेस कुठल्या कुठे घेऊन जातो. बघच तू. डॅड, अहो ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि हा सगळा व्याप तुम्ही एकटे सांभाळत होता इतके वर्ष, मला आत्ता कळतंय. पार्ट ऑफ लाईफ. शौनक, तू एकदा तयार झालास ना की मी रिटायरमेंट घ्यायला मोकळा. मग बघ तुझ्या मामला किती वेळ देतो मी ते. व्हॉट डू यू से? डॅड मला आवडेल. डॅड, तुमचा भार कमी करायला मला नक्की आवडेल. पण पण काय? अच्छा, देवानीशी बोलायचंय. ठीक आहे, जे लग्न झाल्यानंतर मला काही वर्षांनी समजले ते लग्नाच्या आधीच समजलं. क्या बात. बायकोला विचारून करायचं किंवा निदान तसं भासवायचं तरी. ठीक आहे, देवानीशी बोल, मग निर्णय घे. लग्न झाल्यानंतर जॉईन झालास तरी चालणार आहे. मंजू, मंजू, अगे म्हणजे कवापासून हाका मारतीये मी. तू तर थांबायचं नावच घे ना. मला ना भेटताच चालली होतीस. सॉरी अगं, मी माझ्याच विचारात होते, मला कळलंच नाही. लग्नाच्या विचारात होतीस ना? काय ग म्हणजे लग्नाच्या विचारात होतीस ना? हो. तर तू एकदा विचार कर, तू जर देवेनीशी लग्न केलंस ना तर सगळ्या गोष्टी सॉर्ट होतील. आतापर्यंत पैसे कमवण्याचं कधीच टेन्शन घेतलं नव्हतं, पण आता या सगळ्यांचा विचार करावा लागेल. दादू, मंजूशी जर तुझं लग्न झालं तर तुझं लाईफ खूप अवघड आहे. आता हे घर सोडावं लागलं तरी चालेल, पण मी मंजूला नाही दुखवू शकत. बरं झालं परत देऊन जातेस, नाहीतर नकळत घेऊन गेली असतीस. थँक्यू. मॅडम, कळत काय नकळत काय, मी तुमची कुठलीच गोष्ट घेऊन जाणार नाही. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.